चला था एलिमिनेटर्स मैच। पहली बॉल पर विकेट पड़ लिया है, क्या बात है। उत्कृष्ट कैच तिथे, उत्कृष्ट झेल पकडला आहे। फिल्डर्स नाव सांगा फिल्डर्स। व्हाट अ कैच। पहली बॉल पर विकेट। पिछली 3 पारियों का हाल आपने देखा, तीनों पारियों में पहले ओवर की पहली बॉल पर विकेट गिरी है। इसके पहले वाला मैच दोनों पारियों में वही दृश्य देखने को मिला और इस मैच में भी लगभग वही दृश्य हमें देखने को मिल रहा है। यह बल्लेबाज सुशांत राठौड़, बॉलर परेश की अगली गेंद। इस बार फिर से मौका है, हवा में गेंद उछली है काफी ऊपर, फील्डर गेंद के नीचे। एक बार फिर से वही असमंजस हमें देखने को मिली है। वो जो 2 लाइनें बाउंड्री पर, उसमें थोड़ा सा धोखा हो रहा है। कई खिलाड़ी ऐसा समझ रहे कि आगे वाली लाइन बाउंड्री है, वहां पर रुक रहे हैं और उसके बाद पीछे वाली बाउंड्री की वजह से वो कैच छूट रहा है। मौका छूटा है, फास्ट लॉन्ग स्वीप, सही संपर्क है लेकिन फील्डर के हाथों में गेंद। एक और विकेट। सेम फील्डर जिन्होंने पहले बॉल पर कैच पकड़ा, वही फील्डर एक बार फिर से एक्शन में। फील्डर का नाम बताएं प्लीज, फील्डर से नाम सांगा प्लीज। निरंजन, ओहो अलग निरंजन अपनी टीम के लिए। निरंजन अपनी टीम के दुख भंजन। 2 कैचेस पकड़े उन्होंने, 2 बल्लेबाजों को पवेलियन की राह दिखाई है और पूरी तरह से संकट में नजर आ रहे हैं। अब कौन सा टीम है, फील्डिंग कौन कर रहा है, बैटिंग कौन कर रहा है? भांडुप कॉम्प्लेक्स के सामने अब काफी ये चिंता का विषय। 2 बल्लेबाज जल्दी जल्दी वापस डगआउट में। पहली बॉल पर विकेट, फिर 4, फिर तीसरी बॉल पर भी विकेट। और सही मायने में कहा जाए तो दूसरी बॉल जो चौके के लिए गई वहां पर भी विकेट थी, अगर फील्डर थोड़ा सा ध्यान रखते तो। हो एक और फ्लाइटेड गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकली, अच्छी टर्न वहां पर देखने को मिली है। लेग बाय का इशारा। जिस तरह से वो रिलीज की गेंद ऐसा लगा कैरम बॉल, लेकिन नहीं, इतनी दूर से अब वो साफ नजर नहीं आ रहा है किस तरह से रिलीज कर रहे हैं, कैसे छोड़ रहे हैं। हम केवल अंदाजा लगा सकते हैं। चार गेंदे 5 रन 2 विकेट। स्ट्राइक पर हेमंत। ओ क्रैकिंग शॉट। इस बार फील्डर पहुंच नहीं पाएंगे। आखिरी गेंद पर वो चौका प्राप्त कर ही लिया आखिरकार। और चौके के साथ स्कोर को आगे बढ़ाकर पहुंचा दिया है कुल मिलाकर 9 पर। 2 विकेटों के नुकसान पर 9। पहले ओवर का खेल खत्म होने के बाद 2 ओवर का मैच है। अब एक अंतिम ओवर का खेल बाकी। लास्ट बॉल, यस लास्ट बॉल टू गो, सॉरी शेवटचा एक चेंडू बाकी है, क्षमा करा। लास्ट बॉल, एक और करारा प्रहार, लेकिन वहां पर फील्डर मौजूद है। इस पर रोका जरूर है। एक पूरा किया, दूसरे की कॉल, नॉन स्ट्राइकर, एंड पर थ्रो आया है। 2 रन पूरे और इस प्रकार से पहला ओवर अब जाकर समाप्त हुआ है। और पहले ओवर की समाप्ति के बाद 11 रन 2 विकेट के नुकसान पर पहिला षटकाच्या समाप्ती नंतर 11 2 घडी बाद पहिला फलंदाजी करताना टीम भांडुप कॉम्प्लेक्स। अच्छा, शेवटचा षटक। हार्दिक स्वागत सर्वांच्या बृहन्मुंबई महानगरपालिका आर दक्षिण विभाग क्रीडा समिति आयोजित भव्य दिव्य ओरंब टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। अभी थोड़ी देर पहले हमको तो डे ही पता चला था, लेकिन अब नाइट स्पर्धा भी हो चुकी है यहाँ पर।
इसके बाद 2 मुकाबले और खेले जाएंगे। एलिमिनेटर का मैच आप देख रहे हैं। इस मैच में से जो टीम हारेगी उसका सफर यहीं पर समाप्त हो जाएगा, लेकिन जो टीम जीतेगी वो अगला मैच क्वालिफायर खेलेंगे टीम एच वेस्ट के साथ। रोहित, नए गेंदबाज रोहित, स्ट्राइक पर राजेश, और राजेश ने इस बार सफल होते हुए पूरी जगह बनाकर खेल दिया है गेंद को। गैप में कोई फील्डर मौजूद नहीं, डीप में शॉर्ट गेंद करना भारी पड़ सकता है। चौका मिल गया, स्वागत किया चौके के साथ राजेश ने इस ओवर में। रोहित का पहली बॉल पर मिश्रम सोगा पण तिथे फिल्डर आहे। एक धाव आरामात। अरे निलेशा विशाल शिवगण या विशाल शिवगण कॉमेंट्रीसाठी यावे। किती आला स्कोर? भांडू कॉम्प्लेक्स किती? 18. धाव संख्या आली 18। दुसऱ्या षटकाचा आणि शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे। एव्हर वर्सेस भांडूप कॉम्प्लेक्स। पाहूया या शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतात त्या। आणि हा निर्णय केला तर पाहूया झेल होतोय का नाही। 4 धावांसाठी जातो चेंडू सीमारेषा पार, चौकार। सुंदर फलंदाजी करतात ते हनुमंत दाभाडे, एक अनुभवी फलंदाज। या आधीच्या मॅच मध्ये तुझा सुंदर फलंदाजी केली होती आणि संघाला घरात सुद्धा आहे कारण प्रथम फलंदाजी करतोय भांडूप कॉम्प्लेक्स हा संघ। या सामन्यात जो विजयी होईल तो सेमीफायनल साठी पात्र होईल। पुन्हा एकदा आणि आता मात्र 6 धावांसाठी षटकार। खरोखरच सुंदर फलंदाजी करतात ते हनुमंत दाभाडे। मला वाटतं अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल। पाहूया या शेवटच्या चेंडूत किती धावा येतात। धाव संख्या आली ती 28। फ्लड मध्ये चाललेला सामना। पाहूया सेमीफायनलचा तिकीट कोणाला मिळते ते। पुढचा चेंडू पूर्ण केला, पाहूया सक्सेसफुल होतोय का, परंतु एक धाव पूर्ण केला। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पंचाने नो बॉलचा इशारा सुद्धा केलेला आहे। खराब चेंडू होता, फुलका चेंडू टाकला नाही। हाईटचा जो पंचांचा इशारा आलेला आहे नो बॉलचा। नो +2। संघाची धावसंख्या 31। आता मात्र फ्री हिट असेल आणि अशी पण त्यांना या ओव्हरमध्ये फ्री हिटच आहेत हनुमंत दाभाडे साहेबांना। संघाची धावसंख्या 31। 2 षटकांचा सामना आहे। चांगले धावगती राखलेले भांडूप कॉम्प्लेक्सच्या संघाने। पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मिडल केला तो आणि आता मात्र झेल टिपलेला आहे,
परंतु फ्रीचा चेंडू आहे. तो धावबादच होऊ शकतो आणि हा धावबाद तिसरी धाव संख्या घेताना धावबाद झालेत. संघाची धाव संख्या येते 33. 34 विन 34 विन आउट कौन हो वो बताना सब सर. वो धापड़े सर के बाद कौन था? ये कौन सा है का? राजेश. राजेश. अरे 33 करना रन अरे हां जिंकण्यासाठी 34 धावा करायच्या आहेत ओव्हर या संघाला. 2 षटकामध्ये 34 धावा. 2 षटकामध्ये 34 धावा करायच्या आहेत ओव्हर या संघाला. या वाळकी संघाकडे सुद्धा सुंदर फॉर्म मध्ये आहे. पाहूया 34 धावा पार करतात का सेमीफायनलला जाण्यासाठी. खरोखरच सुंदर फलंदाजी केली ते हनुमंत दाभाडे. ग्राउंड में जो भी लोग वॉक कर रहे हैं उनसे अनुरोध है कि वो कृपया बाउंड्री लाइन के बाहर रहकर वॉक करें. ग्राउंड में जो भी लोग वॉक कर रहे हैं, चल रहे हैं या एक्सरसाइज कर रहे हैं, उनसे अनुरोध है कृपया वो बाउंड्री लाइन में बाहर रहकर ही वॉक करें. अंदर मैच चल रहा है. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भांडूप कॉम्प्लेक्सच्या संघाने आधीच उशीर झालेला आहे. यानंतर सुद्धा अजून 2 सामने बाकी आहेत. कृपया त्वरित क्षेत्ररक्षण लावून ओव्हर या संघाला आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे मैदानात. 34 धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरतील सलामीचा संघ ओव्हरचा. पाहूया सलामीसाठी कोण येतो ओव्हर या संघाकडून आणि 34 धावा पार करतायत का. 12 चेंडू आणि 34 धावा. कृपया स्पीड अप करायचं जरा. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. थोडं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती करतो की आपण स्पीड अप करण्यासाठी जरा वारंवार त्यांना सूचना द्यायच्या आहेत. 34 धावांचं आव्हान आहे. आणि याआधीच एच वेस्ट हा संघ सेमीफायनल मध्ये येऊन ठेपलेला आहे. पाहूया एच वेस्ट बरोबर कोणता संघ खेळेल. ओव्हर की भांडूप कॉम्प्लेक्स. पिच फार मोठी आहे आणि या पिचवर चेंडू जेव्हा उसळी घेतो तेव्हा तो सरळ बॅटवर येतो आणि याचा फायदा सरळ बॅट्समनला येतोय आणि बॅट्समननी याचा फायदा घेऊनच चौकार आणि षटकाराची आतिषबाजी केली पाहिजे. नक्कीच शुभ सर, तुमचा अनुभव खूपच मोठा आहे आणि खरं बरोबर बोलत तुम्ही. आज खेळपट्टीवरती उसळी आहे आणि उसळीचा फायदा फलंदाज घेतात का पाहूया. परेश आणि बॅटर नेम सांगायचा आहे. एवढचा संघ एवढचा जो एक्स्ट्रा प्लेअर आहे त्याने कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. ओव्हर 1 मिनिट. दिवसभराच्या सत्रामध्ये मॅच खेळणं तसं बरं जातं विशाल, परंतु जसे संध्याकाळ होते आणि लाईट चालू होतात तर आपोआप खेळणाऱ्यांना सुद्धा एक नवी तेज आणि ऊर्जा निर्माण होते. या लाईट मध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा आहे विशाल. निरंजन आणि परेश सलामीसाठी आलेले आहेत. ते 34 धावा पार करायचे आहेत एवढ्या या संघाला. आणि शुक्ला पहिला सोपी टाकला चेंडू. मला तर झेल बाद होऊ शकतो आणि हा झेल पहिला धक्का मिळतो अक्षयला. अक्षयने परेशची कॅच पकडलेली आहे आणि पहिला चेंडू होते. पहिलाच धक्का म्हणजे एवढ्या संघाला आणि 34 धावा करायचा असेल तर तुम्हाला सलामीसाठी चांगली धावसंख्या उभारायची आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का एवढ्या संघाला. सुंदर गंगल करते ते शुक्ला. मग फलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, परंतु आता मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे तो विरोधी संघाचा. सुंदर फलंदाजीमध्ये नाही तर गोलंदाजीमध्येच आपलं मोलाचं योगदान देतो तो शुक्ला. नवीन बॅटर नेम रोहित. उजेडामध्ये खेळताना विशाल फार मजा येते. ही मजा दिवसभरात नसते आणि या पिचवर जेव्हा चेंडू उसळी घेतो तेव्हा ती मजा काही औरच असते. बरोबर आहे.
कारण थर्ड मध्ये खूपच आनंद येतो खेळायला कारण ते ऊन नसतं पहिली गोष्ट, कारण त्याच्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही आहे. आणि पाहू आता ओसीचा फायदा घेतो, पण जो ओसीमध्ये फसलेला आहे तो पहिलाच फलंदाज परेश आणि बाद होऊन पडते तंबूमध्ये. आणि आता रोहित आला त्याची जागा घेण्यासाठी. पाहूया रोहित आपल्या संघासाठी काय करतोय. रोहित समोर येतो शुक्ला आणि हा सुद्धा शॉर्ट पिच टाकला चेंडू लॉंग ऑफला येतो. एक धाव पूर्ण करतायत. दरम्यान क्षेत्ररक्षण होत आहे. तितका सुंदर थ्रो संघाची धावसंख्या एक. सुंदर गोलंदाजी करतो शुक्ला. फलंदाजीमध्ये अपयश झालेला तो आता गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी करतो तो शुक्ला. आणि आता तयार होतो निरंजन. पुढे स्टेप करून मारण्याचा प्रयत्न थोडासा प्रयत्न फसलाय. झेल होऊ शकतो का पाहूया. नाही नो मध्ये पडतोय. एक धाव पुन्हा तितका दरम्यान सुंदर थ्रो विकेट किपर अक्षय परंतु थोडासा फंबल होतो आणि त्याचा फायदा उचलतो युवा संघ. आणि धाव बाद थोडासा कॅज्युअल ओव्हर होता. 2 धाव पूर्ण झाल्या असत्या परंतु थोडासा मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे आणि पुन्हा धाव रनआउट होत्या स्वरूपात रोहित बाद होतोय. दुसरा धक्का मिळतो तो एवढ या संघाला. पहिल्या षटकात मध्ये 2 गडी बाद झाले होते एवढ या संघाचे. 34 धावा पार करायचे आहेत. अंकुश नेम फलंदाज आलाय तो अंकुश. स्ट्राईकला येतो निरंजन. रोहित बाद होऊन पडतोय. धाव बाद. निरंजन पाहूया सलामीसाठी आलेला आहे तो निरंजन. सलामीसारखीच फलंदाजी करेल का. आणि हा सुद्धा पूर्ण केलेला पाहूया सक्सेसफुल होतोय का झेल होतोय. आणि झेल सुंदर झेल. पुन्हा एकदा राजेशाने सुंदर झेल टिपलं. या आधीच्या सामन्यामध्ये या क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपले होते राजेशाने आणि तशीच सुंदर सुरेख कामगिरी करतो आपल्या संघासाठी भाडूप कॉम्पॅक्टच्या संघासाठी. आणि या षटकामध्ये 3 गडी बाद केले तर शुक्लाने. संघाची धावसंख्या मात्र 2 धावा आणि गडी बाद झाले ते 3. मग थोडासा फुटबॉलचा स्कोर वाटतोय. तुषार जर आपण स्कोर पाहिला तर युट्यूब लाईव्ह वरती तर थोडा फुटबॉलचा स्कोर वाटेल. 3 गडी बाद आणि 2 धावा झाल्यात फक्त. 34 धावा करायच्या आहेत. पाहूया तुषार. नक्कीच विशाल, पण या ठिकाणी आपण ज्या मंचावर बसलोय तिथे लाईटची सुविधा नाही आहे आणि मैदानात मात्र ठळक अशी लाईट आहे आणि या ठळक लाईटचा सर्वच क्रिकेट प्रेमी याचा आनंद घेत आहेत आणि खेळाडू सुद्धा आनंद घेत आहेत. परंतु मंचावर सुद्धा अशी लाईटची व्यवस्था झाली पाहिजे. बरोबर आहे. मंचावरती आमचे अमित सर आहेत ते कॉन्टॅक्ट करतीलच त्यांना डेकोरांना. पुन्हा एकदा फोन केला पाहूया 2 मॅचमध्ये पडेल एका धाव समाधानामध्ये. आणि स्ट्राईक घेतो आता निरंजन. संघाची धावसंख्या म्हणतात 3 गडी बाद 3 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक सुरेख षटक टाकतो भूमित कॉम्प्लेक्सच्या संघाकडून शुक्ला हा सुद्धा अप्रतिम गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे शुक्ला. निरंजन कॉमेडी बॉक्स एंड कडून आणि हा स्विंग अँड मिस. पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या मात्र 3 गडी बाद 3च धावा झालेल्या आहेत. अजूनही 31 धावा करायच्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. पाहूया काल आपण जो सामना पाहिला होता इंडिया वर्सेस इंग्लंड 6 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या होत्या आणि इथे मात्र आता तसंच इक्वेशन आलेलं आहे. 6 चेंडू आणि 31 धावा करायच्या आहेत. धावसंख्या आले 3. फिल्डिंग नक्कीच विशाल, पण आरसाव एसडब्ल्यूएम टीम सुद्धा फायनल मध्ये पोहोचलेली आहे आणि ही टीम फायनल मध्ये पोहोचलेली असताना विशाल तुम्हाला काय वाटतं या टीम मधून कोण चांगला परफॉर्मन्स करू शकेल. की कारण निलेश तांबे तर एक चांगले बॅट्समन आहेत, बॉलर पण आहेत, त्याचबरोबर अमित लाड सुद्धा आहेत. तुम्हाला काय वाटतं विशाल की कोण आरसाव एसडब्ल्यूएम मध्ये फायनल मध्ये कोण चांगला खेळाडू जो चांगल्या प्रकारे आपला खेळ या ठिकाणी दाखवेल.
बरोबर आहे सुभाष सर तुमचं, पण क्रिकेटमध्ये भाकीत करता येत नाही. क्रिकेट असा खेळ आहे तुम्हाला कधी तुम्हाला उंचावर आणि कधी तुम्हाला जमिनीवरती आणायला कळणार नाही, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये भाकीत करू शकत नाही. कोणताही संघ तुम्ही कमजोर किंवा बांगलादेश संघ असं मानला जात नाही. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. म्हणूनच क्रिकेटला असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये काय घडेल हे सांगता येत नाही. अनिश्चिततेचा खेळ आहे. आरसाऊथ एसडब्ल्यूची टीम सुद्धा खूप आनंदात आहे, कारण ते फायनल मध्ये पोहोचलेले आहेत आणि फायनल मध्ये पोहोचल्यामुळे यावेळेस तरी ते फायनल मारतील का असा सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे ते फायनलला तरी येतात. आरसाऊथ टीमचा कॉन्फिडन्स खरोखरच उंचावरती आहे, कारण त्या आरसाऊथ टीम मध्ये कुणाल असो किंवा निलेश असो एक चांगले प्लेअर आहेत आणि त्यांचा कॉन्फिडन्स सध्या खूप उंचीवरती आहे. आणि हा सुद्धा लॉंग ऑनला येतो आणि हा 4 धावेसाठी आता थोडा मला आता मात्र कुठेतरी उशीर झालेला आहे ए वर संघाकडून, कारण 31 धावा करायच्या होत्या पण पहिला चेंडू निर्धाव गेला आणि आता मात्र चौकार आलेला आहे. आता मात्र फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक असेल. पाहूया तरी सर काय एफर्ट लावतात ते पाहूया ए वर संघाकडून. पुढचा चेंडू आणि हा सुद्धा मोठा फरका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव मिळेल फक्त. औपचारिकता शिल्लक राहिली मोठ्या या सामन्यामध्ये आणि मग भानूप कॉम्प्लेक्स सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. परंतु क्रिकेटमध्ये काही करू शकतं, परंतु सामना मात्र जिंकला येतो भानूप कॉम्प्लेक्स या संघाकडून. पुढचा चेंडू आणि स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पूर्ण केला. पाहूया झेल होतोय का आणि पुन्हा एकदा झेल बाद. नाव काय होतं ते? राजेशाने या इनिंगमध्ये पुन्हा दुसरा झेल टिपलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण करतो मिड विकेटकडे राजेश. यानंतर सेमीफायनल आणि नंतर फायनल जो आरसाऊथ अमित लाड यांचा जो संघ आहे त्या संघाने तयार राहायचा आहे फायनल साठी. आरसाऊथची टीम तर रेडीच आहे, पूर्णपणे ती सज्ज आहे पुढे आपला सामना खेळण्यासाठी. याच्यामध्ये कुणाल खोतने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. त्याला आता फायनलमध्ये कुणाल नक्की काय आपली जादू करेल याचं काही सांगता येत नाही, कारण ही जी टीम आहे आरसाऊथ एसडब्ल्यू ती वेळोवेळी फायनलला तर येते, परंतु फायनलला येऊन परत ते हार मानते. पण यावेळेस तरी हा जो कप आहे, हा जो प्रथम पारितोषिक आहे, हा आरसाऊथ एसडब्ल्यू का मिळेल काय याच्या संबंधी आता येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल. नक्कीच सुभाष, येणारा वेळ आपल्याला क्लिअर होईलच. आणि महिना खेळला चेंडू पॉइंटला चेंडू जातो आणि फक्त 1 धाव मिळेल. मला वाटतं सामना हा संपलेला आहे आणि अशा तऱ्हेने भानूप कॉम्प्लेक्स हा संघ विजयी झालेला आहे आणि सेमीफायनल मध्ये धडक मारलेला आहे. मी विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन करतो आणि या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे ए वर हा संघ यांचा सुद्धा धन्यवाद देतो की आपण या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलात आणि लगेच टॉस करून घ्यायचा आहे.